नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप रामटेके, विषय सहाय्यक डाएट गोंदिया। तर आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी यामध्ये एक अनेक ओळखूया। याच्यामध्ये का चित्र पहा व लिहा। हा एक आणि या बाजूला अनेक आहेत। इथं एक आहे, या बाजूला अनेक आहे। हे बघा, एक या बाजूला एक पुस्तक आहे, एक आंबा आहे, हा एक फूल आहे, ठीक आहे। आणि या बाजूला अनेक आहेत। या बाजूला एक पुस्तक आहे, या बाजूला अनेक पुस्तके आहेत। म्हणून उदाहरणामध्ये दिलेलं आहे इथं की ही जी एक आहे हे पुस्तक आहे, म्हणून इथं लिहिलेलं आहे पुस्तक, ठीक आहे। तर या बाजूला एक पेक्षा जास्त आहेत, म्हणून याच्या समोर काय लिहायचं आहे? पुस्तके लिहिलेलं आहे। याच्या समोर काय लिहिलेलं आहे? पुस्तके लिहिलेलं आहे, ठीक आहे। त्याचप्रमाणे आपण दुसरं बघूया। हा काय आहे? आंबा। किती आहेत? एकच आहे, एक आहे, म्हणून इथं एक आंबा, फक्त इथं लिहायचं आहे आंबा, कारण हा एकच आहे। आणि या बाजूला पहा, या बाजूला काय आहेत? आंबा आहेत, परंतु एकपेक्षा जास्त आहेत। आणि एकपेक्षा जास्त असल्यामुळे इथं काय येईल? आंबे। काय येईल? आंबे, कारण ते एकपेक्षा जास्त आहेत, ठीक आहे। या बाजूला बघा, फूल आहे। हा किती फूल आहेत? एकच फूल आहे, एक फूल आहेत, म्हणून इथं काय येईल? काय इथं फूल येईल, इथं काय येईल? फूल येईल। आणि या बाजूला फुलंच आहे, पण किती आहेत? एकपेक्षा जास्त आहेत, म्हणजे अनेक आहेत। म्हणून या बाजूला काय लिहिलं? काय लिहायचं आहे इथं? फुले। काय लिहायचं आहे? फुले, ठीक आहे। हा बघा, इथं काय लिहायचं आहे? फुले। त्याच्यानंतर बघा हा एक काय आहे? हा काय आहे? एक चेंडू आहे। काय आहे? एक चेंडू, म्हणजे हा एकच आहे, म्हणून इथं काय येईल? चेंडूच येईल। आणि या बाजूला इथं एक काय आहे? चेंडू आहे, म्हणून या बाजूला इथं काय येईल? इथं काय येईल? चेंडू असं लिहायचं, ठीक आहे। या बाजूला अनेक आहेत। आता चेंडू असला तर चेंडे होणार नाही किंवा चेंड्या होणार नाही। या बाजूला काय? या बाजूला सुद्धा चेंडूच होईल, अनेक चेंडू। एक चेंडू, हा एक चेंडू आणि हे अनेक चेंडू, ठीक आहे। त्यानंतर बघा काय आहे? काय आहे? एक, हा एक आहे। काय आहे? एक फुगा आहे। काय आहे? फुगा, ठीक आहे। आणि या बाजूला काय आहेत? हे फुगाच आहे, पण किती आहेत? एकपेक्षा जास्त आहेत, म्हणजे अनेक आहेत, म्हणजे इथं काय येईल? फुगे येईल। इथं काय येईल? फुगे येईल। बघा, इथं आपण लिहू फुगे, ठीक आहे। त्याच्यानंतर या बाजूला अजून बघा काय आहे? हे गोटी आहे। काय आहे? गोटी। किती आहेत? एकच आहे, एक गोटी आहे, एक, म्हणजे इथं लिहायचं गोटी, इथं काय लिहायचं? गोटी लिहिलं, ठीक आहे। त्याच्यानंतर या बाजूला बघा, या बाजूला काय आहेत? गोटीच आहे, पण किती आहेत? एकपेक्षा जास्त आहेत। आता एकपेक्षा जास्त असल्यामुळे इथं काय येईल? गोट्या। काय येईल? गोट्या। बघा, काय येईल? गोट्या। आता त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर ही काय आहे? केळ आहे। काय आहे? केळ, पण एकच आहे। एक आहे, म्हणून याची समोर काय लिहायचं आपल्याला? केळ। काय लिहायचं? केळ, ठीक आहे। हे बघा, केळ। त्याच्यानंतर बघा काय आहे? हे केळं आहे। किती आहेत? अनेक आहेत, एकपेक्षा जास्त आहेत, म्हणजे ह्या काय आहेत? केळी। काय आहेत? केळी, म्हणजे इथं लिहायचं आहे आपल्याला केळी, ठीक आहे, केळी। तर अशा प्रकारे आपण एक व अनेक हे आपण इथं बघितलेलं आहोत। जसं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये बघायचं, आणि एक असेल तर जसं केळ असेल तर केळ लिहायचं, आणि अनेक असतील तर काय लिहायचं? केळी लिहायचं, ठीक आहे। धन्यवाद।